ती पॅन्ट घालणार नाही शेतकऱ्याचे पोरं तर मग काय भोगळे फिरतील का ते पोरं? अरे माझं म्हणणं आहे की जीन्सची महागड्यात ती महागडी पॅन्ट शेतकऱ्याच्या पोरांजवळ असली पाहिजे. तो 5 स्टारमध्ये जाऊन सोयाबीनचा सौदा करू शकला पाहिजे. आम्ही काय शेतकऱ्याच्या पोरांनी चांगले कपडे घालायचे नाही? आम्ही काय विमानाने फिरायचं नाही? तुम्ही तुमच्या बायकोला घेऊन परदेशात जाता, आम्ही महाबळेश्वरला तर गेलो पाहिजे. असं असं थोडंच असतं की शेतकऱ्यांनी गरीबच राहिलं पाहिजे, शेतकऱ्यांनी फाटकेच कपडे घातले पाहिजे असं कुठल्या ग्रंथात लिहिलंय का? अजिबात नाही. आणि माझ्यावर आरोप करणारे जे माझे विरोधक आहेत 40 लाखाच्या गाडीत फिरतो. 40 लाखाच्या गाडीत नाही फिरत मी. माझ्याकडे स्वतःची गाडीच नव्हती. बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी विशेषतः शहरातल्या पत्रकारांनी पुढाकार घेऊन लोकवर्गणी करून मला 32 लाखाची इनोव्हा गाडी गिफ्ट केली आहे. आता 3.5 वर्षापूर्वी माझा कृतज्ञता सोहळा घेतला बुलढाणेकरांनी. 5,000 लोकांच्या उपस्थितीमध्ये मला ही गाडी दिली. इनोव्हा दिली 32 लाखाची आणि 5 लाख रुपये डिझेलला चिखलीच्या मित्रमंडळाने मला दिले. लोकांना काय माहिती आहे? आरोप करणाऱ्यांना काय? आणि 40 लाखाच्या गाडीत शेतकऱ्याचा पोरगा 1 कोटीच्या गाडीत फिरला पाहिजे. काय अडचण आहे? जर त्याच्या इमानदारीचा असेल तर अडचण काय?